बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कंगना रनौतचा काँग्रेसवर हल्लाबोल आहे। वंदे मातरम वादावर बोलताना काँग्रेसची पाकिस्तानसोबत कंगनानं तुलना केलेली आहे। पाकिस्तानच्या लोकांनाही एवढा त्रास झाला नसेल, काँग्रेसने स्वतःचं हसू करून घेतलंय असं कंगना रनौत म्हणते। काँग्रेसवर हल्लाबोल आहे। वंदे मातरम वादावर बोलताना काँग्रेसची पाकिस्तानसोबत कंगनानं तुलना केलेली आहे। पाकिस्तानच्या लोकांनाही एवढा त्रास झाला नसेल, काँग्रेसने स्वतःचं हसू करून घेतलं असल्याचं कंगना रनौत म्हणते। पुढील महत्त्वाची बातमी, अक्कलकुव्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। वैद्यकीय पदवी नसताना देखील 11 रुग्णांवर या डॉक्टरांनी उपचार केले। चांद चॅरिटेबल हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने आता छापा टाकलेला आहे। ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खापर गावात जाऊन जॉन चॅरिटेबल ट्रस्ट कॅन्सर रिसर्च सेंटर या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी मोहन गावित यांच्याकडील तपासणी करण्यात आली। त्यांच्याकडे जे साहित्य मिळून आले त्यावरून ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असल्याबाबत दिसून आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा इथल्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रा इथं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे। बातमी आहे चंद्रपुरातून, रस्त्याअभावी गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे। 2 महिने उलटूनही प्रशासन अजून उदासीनच आहे। आदिवासी समाजानेच हाती घेतलेला आहे रस्ता निर्मितीचा विडा। मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती। आता आदिवासी समाजानेच रस्ता निर्मितीचा विडा हाती घेतलेला आहे। शाळे आहे, लहान लहान मुले आहे, वर येतात तिकडे चढून जाते लहान लहान मुले, जाले तकलीफ आहे याले तकलीफ आहे, ते बॅग धरून जाते। मग 4 दिवस तिकडे राहते, 2 दिवस घरी राहते आणि 2 दिवस घरी राहिला तर तिकडे जात बी नाही। आता आपला जहाचा रस्ता आहे पाय, ते आता आम्ही ठकतो म्हणत आहे। पाय दुखते, कमर गिमर दुखते, आता जा याले आम्हाला लय परेशान आहे। म्हणणं आहे की ते लहान लहान मुले बी जाले पाहत नाही। तिथं रोड बी द्यायचा, वोट बी मागायला यायचं, तेव्हा त्याच्या अकरायचं। आम्ही तिथं गेलो तर 15 ते मंत्रीपाशी, पालकमंत्रीपाशी, त्यांना म्हणला रोड मंजूर झाला म्हणा। 2 महिना झाला तर रोड अजून येत नाही। रोड पाहिजे मला म्हणला तर 2 महिना झाला। बातमी आहे पुण्यातून। पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। ईद ए मिलाद, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक असल्यानं जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। 18 ऑगस्ट रात्री 1 पासून ते 31 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत। पुण्यात आज रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले। 16 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिलेली आहे। 16 ऑक्टोबरला विद्या प्रतिष्ठानचा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बारामतीचा हा दौरा पंतप्रधानांचा असणार आहे। मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे बारामतीत येण्यात गैर काय अशी प्रतिक्रिया आता भाजपकडनं सुद्धा देण्यात आलेली आहे। 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर असतील, शरद पवार यांची ही माहिती आहे। तर 16 ऑक्टोबरला विद्या प्रतिष्ठानचा स्थापना दिवस आहे। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त हा बारामती दौरा असणार आहे। मोदीजी देशाचे पंतप्रधान असून बारामतीत येण्यात गैर काय अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली आहे। जे फायनल झालं ते 16 ऑक्टोबरला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले। ते तारीख पुढे मागे करतो असं म्हणजे ते समजा उद्या 20 तारीख म्हणजे हो म्हणणार। आरक्षण संपल्याचं ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सांगावं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं हे वक्तव्य आहे। तर 1 तारखेला आम्ही काहीही झालं तरी मुंबईला जाणारच, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आपला निर्धार बोलून दाखवलाय। ज्यांना ओबीसीचा फेस म्हणून, ओबीसीचे चेहरे म्हणून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान घेतलंय त्यांनी बोलतं झालं पाहिजे। बोलतं व्हा तुम्ही, ओबीसी मंत्र्यांना तुम्ही बोलतं व्हा।
आणि तुम्हाला बोलायचं नसेल आणि तुमचंच खरं असेल तर आम्ही खोटं बोलतोय म्हणून ते तरी सांगा ओबीसी बांधवांना. लक्ष्मण हाकेच्या डोक्यावर परिणाम झालाय असं तुम्ही सांगा ओबीसीना. 19% मायक्रो 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 ओबीसी आहेत. त्या 19% जर ओबीसी मराठा समाज आला तर त्या मूळ ओबीसींचं, सामाजिक दृष्ट्या मागासांचं, बलुत्या अलुत्यांचं त्यांचं काय होणार आहे मुख्यमंत्री महोदय? मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, हिंगोलीतल्या संतोष पिंपरी येथील शाळेची दुरावस्था पाहायला मिळते. खरं तर ही दुरावस्था पाहता सीजेपी संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपकेंनी शाळा ठीक करू आंदोलनाला सुरुवात केली. शाळेतील बिकट परिस्थिती पाहता सरकारवर देखील टीका करण्यात आली होती. त्यानंतर अनेक मदतीचे हात आता सरसावलेत. गावातील ग्रामपंचायतीनं देखील पुढाकार घेतला आणि 3 दिवसात गावातील शाळा चकाचक झाली. या संदर्भात अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहूयात. अभिजित दिपके हे संतोष पिंपरी या गावामध्ये आलेले आहेत आणि या इथून जर आपण परिस्थिती पाहिली तर खुर्च्यांची तोडफोड होते. इथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा पण नव्हती आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी एक आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी अभिजित दिपके आहेत माझ्यासोबत. शाळेचा जो स्टाफ आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद की इतक्या कमी वेळेत त्यांनी एवढी सुधारणा केली. खिडक्या ज्या आहेत त्या खिडक्या नवीन लागल्या आहेत. बेंचेस म्हणजे मी या गावात लहानपणापासून येतोय पण आज पहिल्यांदा मी माझ्या गावातल्या मुलांना बेंचेसवर बसलेलं पाहिलंय. तर हे तर जंतर मंतरपेक्षा मोठी विक्ट्री आहे मी असं समजेल. कारण की माझ्या गावात हे होऊ शकतं. मला असं वाटलं सीसीटीव्ही कॅमेरे लागले, आता कम्प्युटरही आलेले. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुंबईतून. नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली. मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा. मुजोर रिक्षा चालकाचे थेट परिवहन मंत्र्यांनाच आव्हान देण्यात आलं. मराठी नहीं बोलूंगा या मुद्द्यावरती ठाम राहिल्याची मुजोरी आता पाहायला मिळते. मराठी नहीं बोलूंगा पैसा भी कमाऊंगा. मुजोर रिक्षा चालकाने थेट आता परिवहन मंत्र्यांना चॅलेंज दिलं. मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है. मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूं उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का. अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा. और मराठी भाइयों की मैं इज्जत भी करता हूं, सम्मान भी करता हूं और हमारे बहुत सारे दोस्त भी हैं मराठी. लेकिन आप लोगों की ये जो शहनशाही चल रही है, इस शहनशाही पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा. नहीं तो बैठो मराठी में बात करो, मैं मराठी में बात करता हूं. लेकिन तुम्हारी लोगों की गुंडागिरी भाईगिरी से संजय दुबे कभी मराठी बोलने वाला नहीं है. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडलेत. आकांक्षा, आपण पाहतोय मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाते, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि आता मात्र नवी मुंबईमधल्या एका रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. काय सविस्तर माहिती आहे, कारण त्या प्रकारचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. गंगाधर काळकुटे यांनी नवनाथ वाघमारे यांच्यावर हल्लाबोल केलाय. गुन्हे दाखल असूनही वाघमारे पोलीस संरक्षणात फिरतायत. राज्यात दंगली घडवायचे आहेत का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी हा सवाल उपस्थित केलाय. कारवाई होणार नसेल तर मराठा स्टाईलने उत्तर देणार. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी आता हा इशारा दिला. त्याला पोलिसांना खरं तर अटक करणं गरजेचं असताना सुद्धा तो आज बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात गेवराई तालुक्यात सभा बैठका घेत फिरतोय. पोलीस प्रशासनानं त्याला त्वरित अटक केली पाहिजे होती, परंतु तसं न करता त्याचं उदात्तीकरण करणं चालू आहे आणि त्यामुळं त्याला मराठा आणि ओबीसी वाद लावायचा आहे का, बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात त्याला दंगली घडवायच्यात का, आणि जर त्याचा हा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न मराठे हाणून पाडतील. वेळ प्रसंगी नावण्या वाघमारेच्या तोंडात शिसा ओतलं जाईल किंवा त्याचं तोंड काळं करून त्याची गाढवावरून धिंड काढली जाईल. आणि जर पोलीस त्याच्यावर कारवाई करणार नसतील तर त्याला मराठ्याच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल. हा आमचा त्याला विचार आहे. चेन्नीथलांनी तिरंगा ध्वज कापला असलेला केक कापलाय. चेन्नीथला यांनी देशाची माफी मागावी. काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे. नवनाथ बन यांनी आता या संदर्भात चेन्नीथला यांच्यावरती टीका केली. चेन्नीथला यांनी तिरंगा ध्वज असलेला केक कापलाय आणि चेन्नीथला यांनी आता देशाची माफी मागावी. काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे. नवनाथ बन यांनी चेन्नीथला यांच्यावरती टीका केली.
विजय चौधरींची पक्षातून हकालपट्टी करा. भाजपकडून अधिकृत पत्रक आता जारी करण्यात आलं. विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपने ही मोठी कारवाई केली. व्हायरल ऑडिओ क्लिप्स आता बोलत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कथित ऑडिओ क्लिप्सच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नंदुरबारचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर मोठी कारवाई केली. गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर यासोबतच पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचं महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. भाजप किसान मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संजय कुटे आणि रामकृष्ण वेताळ यांनी ही यादी जाहीर केली. उपाध्यक्षपदी सचना गहाणे, दादा खरतर सातव आदींची नियुक्ती करण्यात आली. तर सरचिटणीसपदी रंगनाथ सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी तानाजी थोरात यांची नियुक्ती झाल्याची माहिती आहे. तर कोषाध्यक्षपदी समीर मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदारांच्या पीए आणि वाहन चालकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यकांना आता 40,000 मानधन मिळणार आहे, तर वाहन चालकांना 30,000 मानधन मिळणार असल्याची माहिती आहे. पीए आणि ड्रायव्हरच्या मानधनात 10,000ची वाढ करण्यात आली आहे. विधानमंडळ सदस्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा पाहायला मिळतो. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.